भारत हा एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीने भरलेला देश आहे आणि देशभरात अशी अनेक छुपेरत्न आहेत। एक्सप्लोर इंडिया या नवीन वेब सिरीजमध्ये आम्ही देशातील काही लपलेल्या रत्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू। आशा आहे की आपण या भव्य आणि वैभवपूर्ण राष्ट्राच्या समृद्धी आणि वारसा आणि सुंदर लँडस्केपचा आनंद घ्याल। या भागामध्ये आपण भारतातील अशा एका ठिकाणी भेट देत आहोत जी देवाचे स्वतःचे देश म्हणून प्रसिद्ध आहे। हे दक्षिण भारतीय केरळ राज्याशिवाय काहीच नाही, ज्यात सुंदर निसर्गरम्य दृश्य आणि अगदी आश्चर्यकारक लँडस्केप आहेत। आता आपण या सुंदर राज्यात भेट देण्यासाठी विचार करू शकता अशी काही ठिकाणांवर नजर टाकूया। कोल्लम बीच केरळाला एक बाजूलाच एक सुंदर किनारा आहे। याचा अर्थ असा आहे की येथे समुद्र किनारे हा उत्तम ठिकाण आहे। असाच एक समुद्र किनारा कोल्लम बीच आहे, जो कोल्लम शहरात अद्भुत आहे। या समुद्र किनाऱ्याला महात्मा गांधी बीच म्हणून देखील ओळखले जाते आणि त्याच्या नावाचे एक पार्क देखील आहे। हा बीच केरळामधील पहिले बीच वेडिंग डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे। केरळामध्ये प्रसिद्ध किनाऱ्यांपैकी हा एक भाग आहे। या समुद्र किनाऱ्याला भेट देण्याचा योग्य वेळ म्हणजे हिवाळ्याचा वेळ आहे। कोल्लम लाईट हाऊस कोल्लम शहरातील तंगाशेरी येथे तंगासरी लाईट हाऊस आहे आणि केरळ किनारपट्टीवरील हे दुसरे सर्वात मोठे दीपगृह आहे। 1902 पासून कार्य करत आहे आणि कोचीन डायरेक्टरेट जनरल ऑफ लाईट हाऊस अँड लाईट शिप याचे देखभाल केली जाते। याची उंची 41 मीटर आहे आणि केरळमधील हे सर्वात जास्त पहिलेच दीपगृह आहे। या दीपगृहात जाण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे फेब्रुवारी ते नोव्हेंबर आहे। अष्टमुडी तलाव आमच्या यादीतील दुसऱ्या जागी प्रसिद्ध अष्टमुडी तलाव आहे, जो कोल्लम जिल्ह्यातील सर्वात जास्त पाहिलेला बॅकवॉटर आणि तलाव आहे। अष्टमुडी या नावाचा अर्थ स्थानिक मल्याळम भाषेत 8 वेणी आहे आणि तो तलावाच्या एखादी उघड्यापासून आलेला आहे, ज्यामुळे त्याला ऑक्टोपसचा आकार देण्यात आला आहे। विशेषतः ऑक्टोबर ते सप्टेंबर दरम्यान बॅकवॉटर आणि सरोवर पाहण्याचा मान्सून काळ हा एक चांगला काळ आहे। जटायू अर्थ केंद्र आपण ज्या ठिकाणी भेट देत आहोत ते पुढील स्थान म्हणजे जटायू पृथ्वी केंद्र, जटायू रॉक म्हणून देखील ओळखले जाते। हे कोल्लम जिल्ह्यातील चंदयमंगल येथे एक ॲडव्हेंचर पार्क आणि पर्यटन केंद्र आहे। या उद्यानात जगातील सर्वात मोठे पक्षीचे शिल्प असेच महत्त्वाचे आहे, जे जटायू आहे। या उद्यानाचे नाव रामायणातील जटायू नावाचे एका डिमगॉडवरून आले आहे। उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत खुले आहे आणि येथे भेट दिली झाली पाहिजे। अटूकर धबधबा अनेक ट्रेकिंग रसिकांना आकर्षित करणारा लाँग ट्रेकिंग मार्गांसाठी ओळखले जाते। हे स्थान मुन्नार आणि पाल्वेसेट यांमध्ये आहे आणि ते थांबत एक रोमांचक ठिकाण आहे। अटूकर धबधबा हे स्वप्रतीले गंत्यासारखे आहे, ज्यात आजूबाजूला राणी जंगले आहेत आणि शांतता पसरलेले हिवाळे आहेत। या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्यातच आहे। चहा संग्रहालय मुन्नारमधील चहा संग्रहालय 2005 साली टाटा टीने स्थापित केले होते आणि ते मुन्नार शहराच्या चहा वाडीचा सुंदर प्रवास सांगते। हा सुंदर प्रवास साजरा करणारा फोटोग्राफ ह्या छायाचित्र आणि मनीषीचा खजाना संग्रहालयात आहे। आपण प्रत्यक्षात चहा बनविण्याचा प्रक्रिया देखील पाहू शकतात। हे स्थानिक जगातील काही विदेशी चहांचा मौल्यवान आहे आणि चहाप्रेमींसाठी खरोखरच स्वर्ग आहे। मार्च ते दरम्यान या ठिकाणी भेट देण्याचा आदर्श काळ आहे। ब्लॉसम हायडल पार्क बरीच सुंदर फुलांनी भरलेले वातावरणासहित आराम करण्यासाठी ब्लॉसम हायडल पार्क एक योग्य जागा आहे। या उद्यानात मुलांसाठी काही सवारी आहे। प्ले झोन्स हिरव्या रंगाचे एक वस्तूत पंच आहे, ज्यामध्ये लँडस्केप गार्डन धबधबे लॉन देखील आहेत, जे अभ्यंगनासाठी एकाच वेळी समावेश आणि पुन्हा चैतन्यमय वातावरणाचे अनेक सुविधा पुरवतात। ब्लॉसम हायडल पार्कला भेट देण्यासाठी उत्तम काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च।
गवी हे केरळच्या पाटमुथल जिल्ह्यातील एक गाव आहे. हे मुख्यतः वनजीवन आणि हिल स्टेशन अनुभवासाठी ओळखले जाते. निलगिरी तहर, केरळ, हत्ती, सिंह, माकड यासह काही लुप्त प्रकारचे प्राणी अनेकदा गावीच्या बहरते भागात दिसतात. आपण पक्षी निरीक्षण असल्यास आपणासाठी गवी हे ठिकाण आहे. या ठिकाणात पायच्या 260हून अधिक प्रजाती आहेत, ज्यात ग्रेट पाईड हॉर्नबिल, वुडपेकर आणि किंगफिशर आहेत. गवी पक्षीप्रेमींसाठी खरोखर स्वर्ग आहे आणि त्यास भेट दिलीच पाहिजे. मुनरो बेट किंवा मुद्र तुरुंतू हा अंतर्देशीय बेटाचा एक गट आहे, जो अष्टमुडी तलावाच्या आणि कोल्लम जिल्ह्यातील कलादान नदीच्या संगमावर स्थित आहे. आपण येथे कलावरील जलपर्यटन निश्चितपणे विचार केले पाहिजे, कारण ते कोल्वा समुद्र पर्यटनासाठी एक आदर्श ठिकाण आहे आणि आपल्यासहित एक अत्यंत शांततापूर्ण चा अनुभव असेल. क्रूज दिवसातून 2दा, एकदा सकाळी आणि दुपारी चालते. नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान या बेटावर जाण्याचा उत्तम काळ आहे. वार बेट रिसॉर्ट केरळच्या बॅकवॉटरमध्ये वसलेले आहे आणि हे अतिशय सुंदर आहे. नारळ तलावे, शांतहीन सोन्याची वाळू, समुद्राची शांती, हिरवेगार पाण्याची झुडूप, किरणजी रंगाचा सूर्यास्त आणि हिरवेगार वनस्पती आपल्याला आसपास एक जादूचे वातावरण तयार करते. नेत्रदीपक नैसर्गिक सोबतीला शांती दृष्टी, दूर आदर्श ठिकाणे. आपण राहण्यासाठी फ्लोटिंग वॉटर आणि लँड कॉटेजेस यापैकी एक निवडू शकतात. हे एक अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे. पेरियर वाघ प्रकल्प. आम्ही आता केरळच्या अभिमानाला भेट देऊ. पेरियर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीवन अभयारण्य, ज्याला पेरियर वाघ प्रकल्प म्हणून देखील ओळखले जाते, हे केरळमधील इडिक्कू आणि पाटमुथ्थी जिल्ह्यात आहे. पेरियर तलावाजवळ अभिमानाने वसलेले आहे. उद्यान, हत्ती तसेच वाघ प्रकल्प आहे. संरक्षण क्षेत्र 925 चौरस किलोमीटर व्यापलेले आहे. त्यापैकी कोर झोन 305 चौरस किलोमीटर क्षेत्रावर आहे. 1980 मध्ये पेरियर राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले होते. या उद्यानात दुर्मिळ स्थानिक आणि प्रकल्पित वनस्पती आणि जीवन आढळतात. पुढे आमच्याकडे प्रसिद्ध एरविकुलम नॅशनल पार्क आहे, जो केरळमधील पहिला राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान निलगिरी तहराचे माहेरघर आहे आणि हे इडिक्की आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील पश्चिम घाटाजवळ आहे. हे उद्यान 1987 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापित केले गेले. हे उद्यान नीलाकुरंजी ची भूमी देखील आहे. 12 वर्षात एकदा बहरते. हे पार्क अनायमुडीचे घर आहे, जे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. इरविकुलम नॅशनल पार्क दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या 2 महिन्यांसाठी निलगिरी तहराची शांतते हिममुळे बंद असते. तुमच्यासाठी आमची गुप्त टीप: थेकडीमधील कथानाथ कलारी आणि नवरसा कथकली केंद्राला भेट देणे आहे. कलाकारांचे प्रदर्शन तुम्ही पाहून थक्क व्हाल. हे खरोखर पाहण्यासारखे आहे. केरळ हे भारतातील एक अतिशय सुंदर ठिकाण आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, पण राज्यात असे अनेक हिडन रत्न आहेत, जी प्रत्येक निसर्गप्रेमी आणि प्रवाशांनी भेट दिलीच पाहिजे. सहलीनंतर आपल्याला खात्री होईल की खरोखरच ही देवाचा स्वतःचा देश आहे.